राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। सध्या सोशल मीडियावर ओळख ही एक आता सोपी गोष्ट झाली आहे। तसेच सोशल मीडियावरील प्रेम आणि फसवणूक ही तितकीच विशेष गोष्ट राहिलेली नाहीये। रोज एक ना अनेक अशा घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र फसवणूक करणारेही कोणत्या थराला जातात याचं एक उदाहरण देणारी घटना पुण्यामध्ये घडली आहे। पुण्यातील सहकार नगर परिसरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली, ओळख झाली, त्यानंतर हळूहळू मैत्री वाढवली आणि तरुणाने अल्पवयीन मुलीला घरातील कुत्रा दाखवतो म्हणून आपल्या घरी बोलावले। त्या अल्पवयीन मुलीला आपण नंतर लग्न करू म्हणत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। या सर्व प्रकारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली। प्रथमेश ज्ञानेश्वर राऊत, वय वर्ष 23, राहणार बालाजी हाइट्स, धनकवडी असं या आरोपीचं नाव असून सहकार नगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे। याबाबत 16 वर्षीय युवतीने सहकार नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। हा धक्कादायक प्रकार नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान घडला आहे। कुत्रा दाखवतो म्हणून जेव्हा आरोपीने अल्पवयीन मुलीला घरी बोलावले तेव्हा त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। या सर्व गोष्टी कॉमन आहेत असं म्हणत त्याने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। त्यानंतर काही दिवसांनी त्या तरुणीला उलटीचा त्रास होऊ लागला। चेकअप केल्यानंतर मुलीला धक्का बसला। अल्पवयीन मुलगी 10 आठवड्यांची गर्भवती आहे असं समजलं। अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी बालकांचा लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत। मात्र अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत। अल्पवयीन मुलींना फसवण्याचे प्रकार वाढत असून यांची गंभीरता ओळखून मुलींनीही स्वतःला आणि पालकांनी मुलींना सावध करण्याचा या घटनेतून समजत आहे। दरम्यान या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे।